त्यामध्ये अडचण येऊ शकते, परंतु त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग त्या बाबतीमध्ये सतर्क आहे. आम्हाला आपल्याला केंद्राने जे आवंटन मंजूर केलेलं आहे, आता आपण पहिला ह्याच्यामध्ये जर आपल्याला माल आलेला आहे, आपण त्या बाबतीमध्ये अजूनही त्या आवंटनात बाकीचे दुसरा जे आपल्याला येणं गरजेचं जे आपली सरकारच्या बाबतीत आवंटन मंजूर येणार आहे त्या बाबतीमध्ये आपण आशावादी आहोत की आपल्याला निश्चित प्रकारे खताच्या बाबतीमध्ये तूट भासणार नाही. खरीपाच्या अनुषंगाने काही राज्यामध्ये काही आढावा घेतला नाही, खरीपाच्या अनुषंगाने निश्चित प्रकारे आम्ही आढावा घेतोय की ह्या वर्षी आपल्याला किती बियाण्याच्या बाबतीमध्ये असेल, खताच्या बाबतीमध्ये असेल, पाण्याच्या बाबतीमध्ये असेल, काय केलं पाहिजे, कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे त्या बाबतीमध्ये राज्य सरकार काळजी घेते. आणि आपल्याला माहिती आहे खरीप हंगाम हा आपला मोठा हंगाम असतो. त्यामध्ये जी पिकं असतात निश्चित प्रकारे चांगलं शेतकऱ्यांना बियाणं चांगलं त्यांना दर्जेदार मिळालं पाहिजे. त्यामध्ये कुठल्या शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही पाहिजे. आणि त्या बाबतीमध्ये आम्ही असा करतो की एल निनोमुळे आपल्याला पाहते की ह्या वर्षी पाऊस थोडा कमी पडतोय असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे दुबार पेरणीला जरी उद्या बियाण्याची गरज लागली तेही आपण तयारी करतोय. सर, पीक कर्जाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा अनुभव असा की खूप टाळाटाळ केली जाते, बँकांकडून खूप सतवलं जातं, म्हणजे वेळेत पीक कर्ज मिळत नाही आहे. जसं पेरणीचा हंगाम आला की असं पीक कर्जाच्या बाबतीमध्ये असं जर कोणी चुकीचं, मला वाटतं सहकारी बँक तर पीक कर्जाच्या बाबतीमध्ये नंबर 1लाच असते. आणि त्या बाबतीत आपण राष्ट्रीयकृत बँकेच्या बाबतीत असं जर कुणी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर पीक कर्ज द्यायला जर टाळटाळ करत असेल तर नक्की त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. योगेंद्र पवार असं म्हटले की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी येऊ नये. अजित पवार दादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे आणि ते येतील, पण या संदर्भातला निर्णय जे आहे ते वरिष्ठ घेतील. तुम्हाला काय वाटतं? आता या बाबतीमध्ये आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी पवार आहेत. या बाबतीमध्ये मी बोलणं उचित नाही आहे. या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनींना जर आपण या बाबतीमध्ये विचारलं तर बरं होईल. यावी तुम्हाला काय वैयक्तिक काय वाटतं? माझं वैयक्तिक वाटण्यापेक्षा शेवटी ह्या ज्या गोष्टी त्या प्रमुखाने गोष्टी बोलणं गरजेचं आहे. आमच्या लेवलच्या गोष्टी आम्ही बोलणं बरोबर आहे. वरिष्ठांच्या निर्णयात जो असतो तो वरिष्ठांचा निर्णय असतो आणि त्यांच्या निर्णयात आम्ही आमच्यासारख्यांनी जास्त बोलून कुठंतरी तुमच्यासमोर येऊन काहीतरी ब्रेकिंग न्यूज देऊ नये. शेतकरी नेते बच्चू कडूंचा पक्षप्रवेश झाला शिवसेनेमध्ये, काय वाटतं तुम्हाला? बच्चू कडू आमचे मित्र आहेत, आनंद आहे. महायुतीमध्ये बच्चू भाऊंसारखा अनुभवी नेत्याचा निश्चित आम्हा सर्वांना सरकारला त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कामाचा फायदा होईल. त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून ते तिकडे शिंदेकडे गेले असे की भाजपच्या आमदारांनी? बच्चू भाऊ कुठलीही कारवाई नव्हती. बच्चू भाऊ हे एक वेगळे लीडर आहेत, डॅशिंग लीडर आहेत. त्यामुळे बच्चू भाऊच आहेत आणि ते आमचे मित्र आहेत. त्यामुळं निश्चित त्यांचा येण्यानं आमच्या माहितीला फायदाच होईल. धन्यवाद.